आणि परिवार म्हणून मला तर वाटतंय की सगळे नक्की एकत्र येतील. माझी इच्छा आहे की सगळ्यांनी एकत्र यावं, कारण ही आमची खूप जुनी परंपरा आहे की राजकीय आपले मतभेद जरी असले तरी एक पर्सनल लेवलवर, वैयक्तिक लेवलवर शेवटी कुटुंब आहे. कुटुंब एकत्र असलं पाहिजे, याच विचाराचे आम्ही सगळे आहोत. युगेंद्रजी, असं म्हणतात की एका परिवारात काही ट्रेट्स असतात. आजच छगन भुजबळ यांनी म्हटलं की सगळ्या पुतण्यांचे DNA सारखे आहेत. म्हणजे मला वाटतं ते अजित पवारांबद्दल सुद्धा बोलत होते. खरं त्या प्रश्नालाही तुम्हाला उत्तर द्यायचं असेल तर द्यालच, पण मला तुम्हाला असं विचारायचंय की तुमच्यात एक परिवार म्हणून अजित पवारांचे असे कुठले गुण आहेत की जे तुमच्यात आहेत, किंवा शरद पवारांचे असे कुठले गुण आहेत की जे तुमच्यात येणाऱ्या काळात आम्हाला राजकारणी म्हणून बघायला मिळणार? आता खरं तर येणारा काळच आपल्याला तो दाखवेल, पण शेवटी सगळ्यांमध्ये वेगळे वेगळे गुण असतात आणि सगळे एका कुटुंबाच्या असल्यामुळं, लहानपण सगळे एकत्र गेल्यामुळं आणि हे सगळे माझ्यापेक्षा ज्येष्ठ असल्यामुळं आम्ही त्यांच्याकडून शिकत आलोय, आज पण शिकतो. आणि त्याच्यामुळं एका वेळेला न कळत त्यांचे गुण आपल्यामध्ये पण येऊ शकतात. काय असे गुण आहेत जे अजितदादांचे आणि तुमचे समान आहेत असं म्हटलं पाहिजे? आता एकतर पवार साहेबांचं, अजितदादांचं आणि सगळेच आमच्या कुटुंबामध्ये जर एक गुण असेल तर मग कष्ट करायची तयारी आपण ठेवली पाहिजे. कुठल्याही क्षेत्रात जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा आपण कष्ट केले पाहिजेत. हा एक गुण समोर येतो. पवार कुटुंबीय दरवर्षी दिवाळी एकत्र साजरी करतात. गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली तरी शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र येत दिवाळी साजरी केली होती. पण यावर्षी थोडंसं चित्र वेगळं आहे, कारण खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव केला आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्यात लढत होत आहेत. त्यामुळे पवार कुटुंबे एकत्र निवडणूक लढवणार का, असा प्रश्न अजित पवारांना आज विचारण्यात आला. दिवाळी म्हटलं की बारामतीत पवार कुटुंबे एकत्रित येण्याचा क्षण असतो. मात्र आधी लोकसभा आणि आता विधानसभेत पवार कुटुंबियात राजकीय कटुता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता या दिवाळीत पवार कुटुंबे एकत्रित येतील का, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. अशातच अजित पवारांना याबाबत विचारलं असता आपल्याला दिसेलच असं म्हणत त्यांनी स्पष्टपणे बोलणं टाळलं. तर सुप्रिया सुळे असं म्हणताच भाऊबीज बद्दल पत्रकार विचारतील ह्यावरून अजित पवारांनी काढता पाय घेतला. पुरंदरमध्ये अजित पवारांनी उमेदवार दिल्याने शिवसेनेच्या विजय शिवतारेंनी टीका केली. याबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला असता मला महायुतीत एकोपा ठेवायचा आहे, त्यांच्यावर इतर नेते उत्तर देतील, असे अजित पवार म्हणाले. चिंचवडमधील तिळा सोडविण्याच्या दृष्टीने अजित पवारांनी नाना काटे यांची भेट घेतली. मात्र काटे माघार घेणार का, यावरही 4 तारखेला चित्र स्पष्ट होईल, असं अजित पवार म्हणाले. दुसरीकडे मावळ विधानसभेत सुनील शेळकेंचा प्रचार करायला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे इतर नेते येतील, असा दावाही अजित पवारांनी केला. मावळ पॅटर्न अडचणीचं ठरेल का, असं विचारलं असता थोड्या दिवसात तोडगा निघेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. चिंचवडची जागा महायुतीत भाजपला गेली आहे. नाना काटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय म्हणून भेटायला आलो आहे. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. मी सांगेल तोच निर्णय घ्यावा लागेल, असं मी त्यांना सांगितलं आहे. मावळमध्येही तिढा निर्माण झालाय, याबद्दल काल चर्चा झाली आहे. अशा ठिकाणी सामंजस्य भूमिका घ्यावी लागेल. उमेदवाराने ऐकलं नाही तर काही कठोर निर्णय घेणार, यातून मार्ग काढणार, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी यावेळी दिली. मी महायुतीचा जबाबदार व्यक्ती आहे, प्रत्येकाच्या बद्दल बोलणार नाही. 20 तारखेपर्यंत एकोपा ठेवायचा आहे, यावर मी उत्तर देणार नाही. आम्हाला महायुतीचा सरकार आणायचा आहे, असं अजित पवार म्हणाले. यावेळी अजित पवारांनी बारामतीत पवार कुटुंब एकत्र दिसणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपल्याला दिसेल अशी प्रतिक्रिया दिली.